अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान। थर थरले आसमान, अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान। थर थरले आसमान, अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान,
जेणे नाही जन्म यमाची यातना आयुष्य साधना करा काही अशा साधनाचा अवलंब आपणच कायमी पतित कीर्ती वाटू. आता ऐका माझ्या हनुमंतराय कोण होते? हनुमंतराय सुद्धा संतच होते. हनुमंतरायाला पुन्हा अवतीर्ण होण्याची काही गरज होती का? हनुमंतराय कोण आहे? ध्वजस्तंभावरी बांधून मूर्तिमंत शंकर शेवटच्या अवतारात लग्न केलं नाही किंवा अजून एक कोण गेले? कोण? विष्णू परमात्मा, ब्रह्म विष्णू आणि महेश. आता ब्रह्मदेवाचा एकच अवतार आहे किंवा एकच मंदिर आहे, ते पुष्कर मंदिर. पुन्हा मंदिर नाही, पुन्हा मंदिर नाही. त्याच्यापैकी माझ्या भोले बाबाशी किती अवतार सांगितले तुम्हाला? 11 अवतार सांगितले. किती? 11 अवतार सांगितले. आता राहिले विष्णू परमात्मा. कोण राहिले? विष्णू परमात्मा. आता विष्णू परमात्माचे किती अवतार? अनंत रूपे अनंत वेशे देखील शशी बाप ब्रह्मदेव गुण बाहेरी देशी. माझ्या विष्णू परमात्माचे अनंत अवतार. अनंत अवतारापैकी शेवटचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आम्ही राहतो जिथं तुम्ही आम्ही राहतो आहे. हे कसं काय तयार झालं? हे कसं काय तयार झालं? तर ही माझ्या हनुमंतरायाची म्हणजे माझ्या भोले बाबाची टीम आहे. ती कोणाची टीम आहे? मला तुला वेगळं सांगायचं बाबा, मला जुनं उचलायची सवय आहे, जुनं उचलायची सवय आहे. माझ्या हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? शिवाचा अवतार आहे. शिवाचा अवतार आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून आहे? आदिनाथ सकळ सिद्धांचा. मग आदिनाथाचा तिसरा अवतार म्हणजे शिव आहे. आदिनाथाचा कितवा अवतार? तिसरा अवतार म्हणजे शिव आहे. तुम्ही म्हणून महाराज पहिला अवतार कोणता आहे? आता ऐका, पहिले मोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. तिथे एक बोला धार ध्वज निर्माण झाली आणि जी निर्माण झाली तिने सगळे विस्तार केला, तिने सगळं विश्व तयार केलं. मी म्हणा महाराज कसं पहिलं कुठेच नव्हते काही. सगळ्यात पहिला शिवाचा अवतार म्हणजे ज्योतीच्या रूपानं मायेचा अवतार झाला. कुणाचा? शिवाचा सगळ्यात पहिला अवतार ज्योतीच्या रूपानं. पण शकतो बाबा, ज्योतीच्या रूपानं अवतीर्ण झाले की बघून आपण माझे भोले बाबा सगळ्यात पहिला अवतार ज्योतीचा, पडत्या रूपानं मायेच्या रूपानं प्रकट झाले. आता मला खरं सांगा, अगोदर ह्या पहिल्या मंडळ की अगोदर आपण बोला बोला अगोदर पण आपण कसं काय अगोदर थोडं सुचव करून सांगू का? कोंबडी का म्हणा अगोदर इथे लक्षामध्ये मी आता तुम्हाला देऊन गेलो पुढे. ज्योतीच्या रूपानं, ज्योती हा शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? स्त्रीलिंग आहे. मग अगोदर कोण? आदिशक्ती. अगोदर ह्या आपल्या आया, नंतर आपण. आपल्या आयाकडे अगोदरच्या. मग ऐका, माझे शिवजी सगळ्यात पहिले ज्योतीच्या रूपाने प्रगट झाले, मायेच्या रूपाने प्रगट झाले. आणि या त्रिभुवनामध्ये फिरत असताना, भ्रमंती करत असताना अंतःकरणाला कुठेतरी भीती वाटली. महिला मंडळ, तुम्ही समजा रात्रीच्या प्रसंगी आपण रात्री 11:30-12च्या दरम्यान एखाद्या सुनसान रस्त्याला जाताय, एकटेच चालला, तुम्हाला भीती वाटते की नाही? वाटते ना भीती? तुम्हाला सुद्धा वाटतं का नाही माझ्या संरक्षणाकरता कोणीतरी असावं, माझ्या रक्षणाकरता कोणीतरी असावं? आणि तशीच माया एकटी फिरत असताना तिला सुद्धा मनामध्ये कुठेतरी भीती वाटली बाबा. तिला सुद्धा काय वाटली? कुठेतरी मनामध्ये भीती वाटली. परिणामी माझ्या संरक्षणाकरता कोणीतरी असावं अपेक्षा अंतःकरणात तयार झाली. हात जोडली, देवाला प्रार्थना केली, देवा माझ्या संरक्षणाची जबाबदारी घ्या, माझ्या संरक्षणाची जबाबदारी घ्या. आणि असं म्हटल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी आदिनाथ प्रगट झाले. काय प्रगट झाले? ज्योतीपासून आदिनाथ वेगळे झाले. दोघांचा विवाह झाला. कुणाचा विवाह झाला? दोघांचं लग्न लागलं. परिणामी दोघांनी कालांतराने अंड घातलं. अंड कालांतराने फुटलं.
बारीक आहे का? कालांतराने अन्न फुटलेला अन्न वरचा भाग वरती गेला, खालचा भाग खाली गेला. जो भाग खाली गेला तिकडे झालं पाताळ, आणि जो भाग वरती गेला तिकडे झालं स्वर्ग. आणि मध्ये पोकळी निर्माण झाली की तो स्वर्ग मुक्ती होतं. इथे लक्षामध्ये जिथं आपण राहतो ही मधली पोकळी आहे, म्हणून कुठंच खांब नाही. इथे बाबा लक्षामध्ये खांब आहे का कुठं? साऱ्या जगात फिरा, कुठंच खांब नाही. ही पोकळी निर्माण झाली. मग मला सांगायचंय दुसरा अवतार कोणाचा? आदिनाथाचा. तिसरा अवतार शिवाचा. चौथा अवतार शंकराचा. एखाद्या सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिएक्शन होत असते. लक्षामध्ये एखाद्या सगळ्या गोळ्या झाल्यावर डॉक्टर काय म्हणतात? सगळ्या सोबत खाऊ, काही सकाळी खा, काही दुपारी खा, काही. माझे हनुमंतराय. हनुमंतरायानं अवतार का घेतला? अवतार तुम्हा उद्धाराया जड जीव. जड जीवांचा उद्धार म्हणजे तुमचाही माझा उद्धार व्हावा. स्वतः एवढंच नाही, देवाला सुद्धा आपली मदत व्हावा याकरता संत अवतीर्ण झाले. म्हणजे माझे हनुमंतराय अवतीर्ण झाले. कशा करता? जड जीवांचा उद्धार करण्याकरता अभंगाचं दुसरं चरण. अवतार तो अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. जड आता फक्त 10 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहेत. आपण लगेच ताबडतोब हनुमंतरायाचा धर्म शिकायचा सांगू. ऐका. त्रेता युगामध्ये राजा होऊन गेले. त्रेता
प्रगट झाले का प्रगट झाले भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता हनुमंतराया प्रगट झाले चंदनासारखे श्रीराम कार्यामध्ये हनुमंतराया त्याचं कारण जेणेकरून हे लेकरू कोणाचं आहे तुमचं आहे जेणेकरून आज दिंडी प्रदर्शन या ठिकाणी होईल आणि नंतर या ठिकाणी आपला कालावधप्रमाणे होईल. महिला भगिनी ज्यांना दिंडी प्रदर्शनासाठी काही वारकरी असतील त्यांना यायचं असेल त्यांनी दिंडी प्रदर्शनासाठी या ज्यांना कोणाला आहेर त्यांनी या ठिकाणी आहेर घेतले जाईल. या ठिकाणी या बांगर यांच्याकडून 100 रुपये यांच्याकडून 100 रुपये रमेश बालाजी पोखरकर यांच्याकडून 100 रुपये नारायण यांच्याकडून 100 रुपये कांबळे यांच्याकडून 100 रुपये सावकार बाबूराव पोखरकर यांच्याकडून 100 रुपये राकेश मालके पोखरकर यांच्याकडून 100 रुपये ज्यांना आहेत करायचं त्यांनी आपल्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय दीपक पोखरकर यांच्याकडून 500 रुपये जोंडुबा कामचंद्र पोखरकर यांच्याकडून 100 रुपये गंगाराम दगडू पोखरकर यांच्याकडून 200 रुपये रवींद्र माडेवाले यांच्याकडून तुकाराम पोखरकर 100 रुपये 200 रुपये जाऊ
ठिकाणी सर्वांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे. वर्षी महाराष्ट्र कोकणचे कार्यक्रम या ठिकाणी राजू शिंदे यांच्याकडून 100 रुपये. शाळेच्या बांधकामासाठी 5,500 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि 100 रुपये. प्रसिद्ध महिला मालक माननीय समाज श्रीपती भोकरकर यांच्याकडून 5,555 रुपयाची शाळेच्या बांधकामासाठी देणगी आलेली आहे. या ठिकाणी एक विशेष बाब म्हणून आपल्या घाटाच्या समोर जी आळा आहे त्या आळ्याची आपल्याला तुम्ही आम्ही मोजणी टाकत असतो. परंतु 15 तारखेला ते मोजणी होणार आहे आणि त्यांच्याच विशेष प्रयत्नातून ही मोजणी आलेली आहे. त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. विठ्ठल माडीवाले यांच्याकडून 100 रुपये. रामदास गंगाराम बांगर यांच्याकडून 100 रुपये. 210 रुपयांचा आहे. या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेला आहे. सर्व ग्रामस्थांचं यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि सिद्धराम नवमीच्या दिवशी देखील आपण सर्व ग्रामस्थांनी जवळजवळ मला वाटतं 1,11,000 हेमंत पोकरकर 100 रुपये. प्रगतशील शेतकरी धोंडोबाशेठ गबाजी बांगर यांच्याकडून 100 रुपये. त्याप्रमाणे प्रकाश पोकरकर यांच्याकडून 100 रुपये. सुदाम रामचंद्र पोकरकर 100 रुपये. रोहिदास पंची पोकरकर 100 रुपये आहे. माननीय सावकार आणि पोकरकर यांच्याकडून देखील 101 रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. शरदराव गंगाराम पोकरकर 101 रुपये. खंडोबाई आणि पोकरकर 101 रुपये जाहीर आलेला आहे. आहे जमा करण्याचं काम श्रीराम मंदिरासमोर सुरू आहे. ग्रामस्थांना विनंती आहे आपापले आयोजन करायचे आहे आणि सर्वांसाठी या ठिकाणी महाप्रसाद खिचडीला महाप्रसाद केलेला आहे. कैलासवासी मातृ रामचंद्र पोकरकर भाऊसाहेब यांच्या स्मरणार्थ प्रदर्शित शेतकरी राजेंद्र शेठ मातृ पोकरकर, भोसरी नगरीचे उद्योजक माननीय संजय शेठ मातृ पोकरकर आणि पोकरकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी महाप्रसाद केलेला आहे. त्यांचं देखील यात्रा कमिटी कैलासवासी नानारावजी बांगर यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध बैलगाडा लावसा लक्ष्मण स्वागत, हार्दिक अभिनंदन. आयुष विद्यालयाचं काम श्रीराम मंदिरासमोर सुरू आहे. ग्रामस्थांना विनंती आहे आपापले करायचे आहेत. आयुष विद्यालयाचं काम श्रीराम मंदिरासमोर सुरू आहे. पूजा करायची तेवढं मला दर हातात
हर्षदाई नवनाथ बांगर यांच्याकडून देखील 101 रुपये जाहीर आलेला आहे.
एका